राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपनं घवघवीत यश मिळवले। महाराष्ट्रासह काही ठिकाणच्या मिळून 26 जागा बिनविरोध झाल्या। पण 11 जागांसाठी सोमवारी झालेल्या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएनं सर्वाधिक 8 जागा जिंकल्या, तर बिजू जनता दल आणि एका अपक्षानं बाजी मारली। ओडिशामध्ये भाजपकडे संख्याबळ नव्हतं, तरीही त्यांनी तिसरा उमेदवार निवडून आणलाय। ही मोहीम फत्ते केली राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी। बावनकुळे यांच्यावर ओडिशाची काय जबाबदारी होती, त्यांनी भाजपच्या पाठिंब्यावर अपक्ष उमेदवार कसा निवडून आणलाय, तेच या व्हिडिओमधून सविस्तर पाहूया। ओडिशामध्ये भाजपची सत्ता आहे। बिजू जनता दल अर्थात बीजेडी हा प्रमुख विरोधी पक्ष आहे। ओडिशा विधानसभेतून 4 राज्यसभेचे सदस्य निवडून द्यायचे होते। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे ओडिशाच्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी निरीक्षक होते। विधानसभेच्या संख्याबळानुसार भाजपचे 2 आणि बिजू जनता दलाचा 1 सदस्य निवडून गेला असता, तर बिजू जनता दल काँग्रेस मिळून 1 सदस्य निवडून गेला असता। परंतु भाजपने अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देत चुरस निर्माण केली। भाजपच्या 2 जागा निवडून येऊन अतिरिक्त 20 मतं राहत होती, तर बिजू जनता दल आणि काँग्रेस तसेच इतर अशी 34 मतं अतिरिक्त राहत होते। त्यामुळे इथून विरोधकांना 1 उमेदवार निवडून आणता आला असता। ओडिशाचे मुख्यमंत्री आणि निरीक्षक चंद्रशेखर बावनकुळे तसेच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मोठी राजकीय खेळी सुरू केली। बीजेडी आणि काँग्रेसच्या आमदारांना क्रॉस वोटिंगसाठी खेळी केली। कथित घोडेबाजाराच्या भीतीनं काँग्रेसनं ओडिशातील 8 आमदारांना आपली सत्ता असलेल्या कर्नाटकात हलवलं होतं। हे आमदार सांभाळण्याची जबाबदारी काँग्रेसचे संकट मोचक असलेले DK शिवकुमार यांच्यावर देण्यात आली होती। त्यानंतर सोमवारी झालेल्या मतदानात काँग्रेसला मोठा झटका बसला। भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनमोहन सामल आणि सुजित कुमार, बीजेडीचे संतृप्त मिश्रा असे तिघे राज्यसभेवर सहज निवडून आले। पण 4थ्या जागेसाठी भाजपचा पाठिंबा असलेले अपक्ष उमेदवार माजी मंत्री दिलीप रे आणि काँग्रेसचा पाठिंबा असलेले दत्तेश्वर होता यांच्यामध्ये लढत झाली। यात काँग्रेसचे 8 आणि बीजेडीचे 3 आमदार असे 11 आमदार फुटले। त्यामुळे आमदार रे यांनी मताचा कोटा पूर्ण केल्यानं ते विजय झाले आहेत। हा विजय मिळवण्यात चंद्रशेखर बावनकुळेंचाही मोठा वाटा आहे, एवढं मात्र नक्की। या विजयानंतर काँग्रेस नेते, बीजेडीचे नेते तसेच माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी भाजप बरोबर हॉर्स रायडिंगचा म्हणजे पैसे देऊन आमदार फोडल्याचा गंभीर आरोप केलाय। मात्र दोन्ही पक्षांनी फिल्डिंग लावून देखील त्यांना आपले आमदार सांभाळता आलेले नाहीत, एवढं मात्र नक्की। तर मंडळी, या राजकीय घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा।